मंडळ आयोगाच्या विरोधात आम्ही उभं राहू अशी भूमिका भारतीय जनता पक्षाने तेव्हा घेतली आणि कमंडळ यात्रा काढली. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल किंवा ती मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की तेव्हा राजीव गोस्वामी नावाचा एबीव्हीपीचा कार्यकर्ता होता. त्यांनी दिल्लीच्या रस्त्यामध्ये स्वतःला जाळून घेतलं मंडळ आयोगाच्या अंमलबजावणी विरुद्ध आणि उभ्या भारतात आग लागली. आज जे सांगतात ना डीएनए आमचा ओबीसीचा आहे, त्यांना प्रश्न विचारा की तुम्ही विश्वनाथ प्रताप सिंग यांचा मंत्रिमंडळ का पाडलं? विश्वनाथ प्रताप सिंग यांना राजीनामा द्यायला का लावलात? आणि राजीव गोस्वामी यांनी जी आग लावून घेतली ह्याच्या मागे प्रमुख भूमिका कोणाची होती? हे जे आत्ताचे जेवढे नेते फिरतायत ना, आम्ही ओबीसी आहोत, आम्ही ओबीसी आहोत, हे सगळे कमंडल घेऊन त्या कमंडळ यात्रेत सामील झाले होते. पण ह्याच्यातली सर्वात मोठी क्रांती कुठे झाली? तर ह्याच्यातली सर्वात मोठी क्रांती झाली ती पवार साहेबांनी या देशामध्ये पहिल्यांदा मंडळ आयोगाची पूर्ण अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये मंडळ आयोग आलो.